शिवसेनेचे आमदार विलास भुमरे अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुरुवात जी आहे या चर्चेची ती थेट आपण चंद्रकांतजी तुमच्यापासून करूया। चंद्रकांतजी, ही निवडणूक जिंकण्यापेक्षा महायुतीतील ताकद दाखवण्याची लढाई जास्त बनत चालली असं का वाटतं? महायुतीमध्ये प्रचंड घोळ चाललो आहे आणि त्यांचे आपसातच काही जमत नाही। बरं, आता हे सगळी नेते मंडळी भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी, राज्यपाल महोदय वगैरे सगळे अब्दुल सत्तार यांच्याकडे जाऊन त्यांचे मनधरणी करायला लागले। परंतु आता संध्याकाळी काहीतरी मुंबईमध्ये मीटिंग आहे, त्यांना अर्जंटली बोलून घेतलं बरोबर सत्तार साहेबांना की ताबडतोब या तुम्ही, काय आहे काय नाही, आणि आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आणि मग काहीतरी त्यांचं टर्म कंडिशन होईल की 2.5 वर्ष मुख्यमंत्री मंत्रिपद आम्हाला देणार होते, मग काय झालं, मग ते द्या, मी आता मागे घेतो, असंच होणार आहे ते। बरं बाकी काहीच आहे, हे ह्या पद्धतीनेच होईल सगळं ते। बरं चंद्रकांतजी, जसा तुम्ही दावा करता की पडद्याआड मग बरंच काही सुरू आहे, मग भागवतजी, महायुतीचा अधिकृत उमेदवार असताना देखील समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करणं म्हणजे महायुती विरोधातील हे बंड आहे असं तुम्ही समजता का? आणि दुसरं महत्त्वाचं की आता चंद्रकांत खैरेंनी जो मुद्दा उपस्थित केला की पडद्याआडून काही चर्चा होतील आणि त्यामुळेच ही नाराजी वगैरे सगळं काही व्यक्त केलं जात आहे का? भागवतजी, खरं तर महायुती ही अत्यंत चांगली आहे। महायुतीमध्ये कसल्याही प्रकारचं बंड नाही आहे। आणि मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो, ज्या मागच्या 1-2 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्यासाठी महायुतीसाठी आम्ही बसलो आणि बसल्यानंतर आमचे पालकमंत्री संभाजीनगरचे माननीय संजयजी शिरसाट म्हणाले की बुवा ते सिल्लोड मतदारसंघ जो आमदार अब्दुल सत्तारजी यांचा आहे तिथे युती होणार नाही, कारण तो आमच्या ऐकण्याचा बाहेर। आणि मग ते शिंदे साहेबांनी, म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी काय सांगितलं आम्हाला माहित नाही, पण त्या ठिकाणी युती झाली नाही, बाकी ठिकाणी युती झाली। म्हणून आणि ही जी आता विधान परिषद मध्ये युती झालेली आहे ते राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय सुमित्राताई पवार या तिघांनी मिळून केलेली युती आहे। फॉर्म्युला ठरलेला आहे 11, 4 आणि 2। त्या ठिकाणी अर्ज भरत असताना शिंदे सेनेचे खासदार माननीय भुमरे साहेब असतील, त्याचबरोबर माननीय प्रदीप जयस्वाल असतील आणि सर्व त्यांचे आमदार, कन्नडचे आमदार जाधवताई होत्या, पैठणचे आमदार, सर्व आमदार एकत्र येऊन आम्ही फॉर्म भरलेला आहे। म्हणून महायुतीमध्ये कुठलाही बंड नाहीये, पण नक्कीच सिल्लोडच्या आमदार यांनी केलेलं हे बंड आहे। आणि शिंदे सेनेचे नेते माननीय शिंदे साहेब यांनी अब्दुल सत्तारजी यांना बोलवलंय आणि नक्कीच त्यांना ते शांत करतील आणि महायुतीमध्ये आम्ही निवडणूक जिंकू। यामध्ये मी सांगू इच्छितो, एकूण 637 मतदार आणि या 637 मतदारापैकी भाजपचे 265 आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचे 52 मत आहेत आणि शिंदे सेनेचे 130 मत आहेत। एकंदर जर पाहिलं 637 पैकी जिंकायला 319 मतं पाहिजे, आमच्याकडे 447 मत आहे, म्हणून हे आम्ही जिंकणार। बरं, अब्दुल सत्तार साहेबांना एक आमच्या महायुतीचे आमदार आहेत, त्यांनी आमची बरोबर राहावं ही आमची मनोमन इच्छा आहे, पण शेवटी शिवसेना निर्णय घेईल, मान्य शिंदे साहेब त्यांना समजून सांगतील, ऐकतील असा मला विश्वास। बरोबर आहे। मात्र आज थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची समजूत घालण्याची वेळ का आली? विलासजी, काय होतंय की भाजपचा उमेदवार लादल्याची भावना कुठेतरी शिंदे सेनेत आहे, म्हणून मग टीकेचे बाण आणि आपली स्वतःची नाराजी अब्दुल सत्तारांनी थेट बोलून दाखवलेली असं समजायचं का? विलासजी, हे बघा, स्थानिक स्वराज्य निवडणूक विधान परिषद छत्रपती संभाजीनगर जालना ही पूर्वी शिवसेनेची जागा होती। या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी आमचा दावा होता, पण या ठिकाणी महायुतीचे आमचे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी असतील, यांनी या ठिकाणी विधान परिषद बाबतीत जो निर्णय घेतला, या ठिकाणी खासदार असतील, आमचे जिल्हा प्रमुख असतील, सर्व आमदार असतील, हा आम्ही मान्य केलेला आहे। पण त्या ठिकाणी निश्चित ही जागा शिवसेनेची होती, त्या ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजे यासाठी आम्ही त्या ठिकाणी हक्क देखील आमचा व्यक्त केला होता। आणि या ठिकाणी सत्तार साहेबांनी त्यांच्या मुलांचा फॉर्म भरलेला आहे। सत्तार साहेब आमचे मार्गदर्शक वरिष्ठ नेते आहेत, पण त्या ठिकाणी निश्चित शिंदे साहेब त्यांना सांगून या ठिकाणी आपण
महायुतीचे जे उमेदवार आहे सुहाजी शिरसाट यांनाच विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र त्या ठिकाणी येणार आहोत. कारण की काल नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी समेत आम्ही त्या ठिकाणी फॉर्म देखील त्या ठिकाणी भरलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदे साहेब सत्तार साहेबांना बोलून त्या ठिकाणी निश्चित त्यांची जी मागणी होती या ठिकाणी ते मागणी करणं काही गैर नाही. कारण की या ठिकाणी हक्काची जागा होती. या ठिकाणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शिवसेनेची जागा असताना त्या ठिकाणी आपण आज भारतीय जनता पार्टीला सोडतोय. त्या ठिकाणी दुःख सत्तार साहेबांनी व्यक्त केलं. बरोबर आहे. गोष्टी देखील मी सहमत आहे. कारण की या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ असतील, रमेशजी पवार असतील, या ठिकाणी जालन्यामधून असतील, अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी त्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण या ठिकाणी ती जागा आम्हाला सुटली नाही. पण सत्तार साहेबांच्या मुलांनी फॉर्म भरले. पण या ठिकाणी निश्चित शिंदे साहेब असतील, आमचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सत्तार साहेबांना बोलून त्या ठिकाणी त्यांचा गैरसमज दूर करून त्यांची नाराजगी काढून आम्ही सर्वजण एकत्र मिळून, कारण की या ठिकाणी महायुतीमध्ये कुठला नाराजगीचं नाट्य नाहीये. या ठिकाणी महायुतीमध्ये सरकार अतिशय चांगलं चालू आहे आणि जिल्ह्यात देखील अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून बरं विलासजी, तुम्ही म्हणताय की थेटपणे सत्तारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची समजूतही काढली जाईल असा विश्वास महायुतीला वाटतो. मात्र समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करणं म्हणजे महायुती विरोधातलं बंड नव्हे का? हे बघा, काल 1 तारीख होती, नॉमिनेशन भरण्याचा लास्ट दिवस होता. तोपर्यंत त्यांनी नॉमिनेशन भरला. पक्ष असेल किंवा महायुती असेल, कुठला तरी आपल्या शिवसेनेचा विचार करतील या दृष्टिकोनातून त्यांनी नॉमिनेशन भरलं. काल दिवस संपला. विड्रॉलची तारीख अजून बाकी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिनांक बाकी अजून. निश्चित या ठिकाणी शिंदे साहेब असतील, आमचे सर्व असतील, एकत्र बसून आज आमच्या या ठिकाणी शिंदे साहेबांसमोर आमची सर्वांची बैठक आहे. निश्चित त्या ठिकाणी चर्चा केली जाईल. पण शिंदे साहेब आमच्या शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सर्वांना या ठिकाणी मान्य आहे. बरं, सर्वांना तो मान्य करावा देखील लागेल. मात्र चंद्रकांतजी, मी तुमच्याकडे येतो की समीर सत्तार यांच्या उमेदवारी मागं केवळ वैयक्तिक महत्वाकांक्षा आहे की मग शिंदे सेनेची ही अप्रत्यक्ष रणनीती समजायची? नाही, शिंदे सेनेची रणनीती जी आहे ती ते काही करू शकतील शेवटच्या घटकेपर्यंत.